राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने माझे झाड उपक्रमाचा शुभारंभ वृक्ष संवर्धन साक्षरता दिनाच्या निमित्ताने केले होते। कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। उपक्रमाचा प्रारंभ आमदार विक्रांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती। पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने साक्षरता दिनाच्या औचित्याने वृक्ष संवर्धन साक्षरता दिनाचे आयोजन करण्यात आले होते। इंडियन ऑइल, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते माझे झाड या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाला आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांचे प्रमुख उपस्थिती होती। वृक्षपूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला। मान्यवरांचे स्वागत सत्कार झाल्यानंतर पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष मंदार धोंडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या नियोजनाची संकल्पना उपस्थितांसमोर मांडली। आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल आयोजकांची प्रशंसा केली। वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत त्यांच्या मनोगतातून मांडले। आज सुरू केलेल्या अभियानाच्या अनुषंगाने पुढील 10 वर्षांनंतर रुजलेल्या आणि वाढलेल्या झाडांच्या सानिध्यात आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा भेटूयात अशी अपेक्षा व्यक्त केली। पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आमदार विक्रांतदादा पाटील यांनी वृक्ष संवर्धनाचे महात्म्य कथन केले। तसेच पनवेल तालुका पत्रकार विकास मंच, पनवेल महापालिका आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने केल्या जाणाऱ्या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। या उपक्रमांतर्गत पनवेल महापालिका हद्दीतील 100 बहुवार्षिक वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे। पनवेल महापालिकेचे उद्यान विभाग यांच्या समन्वयाने सदर वृक्षांचे संवर्धन करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांतदादा पाटील, पनवेल महापालिकेचे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, भारतीय जनता पार्टीचे उत्तर जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, इंडियन ऑइलचे पश्चिम विभाग एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पी त्रिपाठी, इंडियन ऑइल एव्हिएशन विभागाचे जनरल मॅनेजर रत्नशेखर भट्टाचार्यजी, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 3 चे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, इंडियन ऑइलचे पश्चिम विभाग कॉर्पोरेटर कम्युनिकेशन जनरल मॅनेजर अभिषेक कुमार, पश्चिम विभाग कॉर्पोरेशन कम्युनिकेशन अधिकारी अनिल नागवेकर, नगरसेवक मनोहर म्हात्रे, पनवेल महानगरपालिका उद्यान विभागाचे वतीने सिद्धार्थ कांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, सल्लागार विवेक पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खजिनदार संजय कदम, सरचिटणीस हरेश साठे, प्रवीण मोहोकर, नितीश कोळी, राजू गाडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, पनवेल। आपल्या सर्वांच्या या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पनवेल तालुका पत्रकार विकास मंचानं एक अतिशय चांगला उपक्रम हातामध्ये घेतलाय, त्याबद्दल आपलं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। उपक्रम केवळ वृक्षारोपणाचा नाही, आपण सांगता त्याप्रमाणे वृक्ष संवर्धन साक्षरता दिनाचा। मागच्याच काही दिवसांपूर्वी एक संस्था माझ्याकडे आलेली होती आणि त्या संस्थेने सांगितलं आम्हाला वृक्षारोपण करायचं आहे। मी म्हटलं की आतापर्यंत आजवरच्या आयुष्यात आपण कुठं कुठं झाडं लावली, एवढं जो 100% अचूकपणाने सांगेल त्याला बक्षीस द्या तरी भरपूर होईल। कारण इतक्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करत राहतो, म्हणजे राजकीय क्षेत्रातली मंडळी, सामाजिक क्षेत्रातली मंडळी, आपण पत्रकारिता क्षेत्रात म्हणजे सामाजिक क्षेत्रात आहातच, पण याच्या व्यतिरिक्त देखील सर्वसामान्य नागरिक सुद्धा वृक्षारोपण मोहिमेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सहभागी होतो, उत्साहात सहभागी होतो। वृक्ष संवर्धनाच्या बाबतीमध्ये मात्र जर व्यवस्था उभी केलेली नसली तर हे सहज साध्य गोष्ट नाही। म्हणजे इथे यायच्या आधी तुम्ही जर आम्हाला सांगितलं असतं की जे झाड तुम्ही लावणार आहात त्याचं संवर्धन तुम्हीच करायचंय तर विचार करूनच या कार्यक्रमाला आलो असतो। पण ठीक आहे, पण आपण आता बोलवलंय, आता एकदा पाऊल पुढे टाकलं तर मागे घ्यायचं नाही। त्यामुळे आता या झाडाची काळजी स्वतः घेतली पाहिजे किंवा स्वतः
घेणं या दृष्टिकोनातून नियोजन काहीतरी केलं पाहिजे. आपल्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की आपला कार्यक्रम हा या विषयाच्या मध्ये माझे झाड हा एक नवा संकल्प आपण देत आहे की ज्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते आपण आपल्या सर्व सहकार्यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करताय आणि त्याच्या संवर्धनाची आपण जबाबदारी स्वीकारलेली आहे. या ठिकाणी बोलत असताना सन्माननीय नागवेकरजी यांनी सांगितलं, आपण जाणतो की बऱ्याच वेळेला अशा पद्धतीची झाडं ही देखभाल केलेली नाही म्हणून ती मरतात. मग अशा वेळेला आम्ही ही झाडं लावतोय नेमकी कशासाठी हा विचार सुद्धा ज्या ज्या संस्था वृक्षारोपण करतात त्यांनी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. आपण बोलत असताना मगाशी सांगितलं की आदईच्या डोंगरावरती झाडं लावायला काही वृक्षमित्रांनी सुरुवात केली आहे, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी विधाते साहेब उपस्थित आहेत. जसं शेजारच्या आदईमध्ये आग लागली तर रात्रीमध्ये सगळ्यात पहिले त्या ठिकाणी पोहोचणारी पनवेल महापालिका होती, तसं आपल्या शेजारचा हा परिसर आहे. कदाचित आपल्या हातीत नसेल पण तिथं प्रत्यक्षरित्या खर्च समजा नाही केला, करता नाही आला तरी चालेल, पण तिथे आपलं जे नॉलेज एक्सपर्टीज आहे त्याचा वापर करून तिथले जे नागरिक आहेत त्यांना जर आपण यासाठी मदत करू शकलो, संस्थांना मदत करू शकलो. आमचे डॉक्टर कृष्णा देसाई म्हणून आहेत की त्यांना मी आपल्याला भेटायला सांगतो त्यांच्या संस्थेला, आणि मग त्याच्या आधारे एखादी संकल्पना आखावी. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जर प्रत्यक्ष जाऊ शकलात, कारण या संदर्भामध्ये विधातेजींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या परिसरामध्ये पनवेल महापालिकेच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नवीन नवीन जे बगीचे आता बनवले जात आहेत, जे सिडकोकडून हँडओव्हर झाले, ते चांगले बनवणं, त्याचं चांगलं संवर्धन होणं या दृष्टिकोनातून काही मोहीम हातामध्ये घेतलेली आहे. मला असं वाटतं की पनवेल परिसरामध्ये देखील या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणानं महत्वाची भूमिका ती बजावू शकू. एक उदाहरण विक्रांतजींनी या ठिकाणी बोलताना दिलं की डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीनं पाले बुद्रुक गोलाव या ठिकाणी जवळपास 5000 झाडं लावण्यात आलेली आहेत, आणि प्रत्येक झाडाच्या खाली तिथं त्यांनी त्या झाड ज्यांनी लावलं त्याचा मोबाईल नंबर दिलेला आहे. आणि अभिप्राय असा आहे की पावसाळ्याच्या नंतर दर रविवारी त्या ठिकाणी त्या श्री सदस्यांनी जायचं आणि आपलं झाड त्याचं संवर्धन करण्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळं त्या ठिकाणी करायचं. एक अतिशय चांगला अशा पद्धतीचा पायंडा तेतरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाडण्यात आला. आदरणीय डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी यांनी या दृष्टिकोनातून खूप अशा पद्धतीनं रिसर्च केलेला आहे आणि प्रत्यक्षरित्या त्यांच्या त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून याचं काम महाराष्ट्रभरामध्ये आणि कदाचित त्याही बाहेर त्यांनी केलेलं आहे. पनवेलमध्ये आपण पाहू शकतो त्या ठिकाणी जवळपास 5000 झाडं ही लावली गेली आहे आणि आता ती झाडं चांगली बहरली आहेत. आता जीवसृष्टी ही शब्द वापरतोय, जबाबदारीने वापरतोय की जीवसृष्टी त्या ठिकाणी परत आली आहे. पाखरांपासून सगळ्या पद्धतीची वनसंपदा तिथे उभी राहिलेली. आपण खरोखर एक पर्यटन स्थळ म्हणून तिकडे जावं अशा पद्धतीचं एक वैभव पनवेल तालुक्याला तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्यामुळे आपण निश्चित त्याचा अनुभव घ्यावा. आज अशा पद्धतीनं काम करणाऱ्या अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतक्या संस्था आहेत ज्या प्रत्यक्षरित्या काम करतायत, आणि त्यामुळे त्यांना अधिकाधिक संस्थांनी आपल्या या कामातून फॉलो करण्याची किंवा जोड देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून पनवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि इंडियन ऑइल हे हातात हात घालून जर काम करतील तर त्याचा मनापासून आनंद होईल. तर अगदी ठिकाण म्हणजे पनवेल शहर जिथं संपतंय त्याच्या टोकावरती असलेला म्हणजे फार दूर नाही, तर आम्हालाही येता जाता ही झाडं वाढलेली दिसावी. आणि 10 वर्षानंतर पुन्हा या ठिकाणी कार्यक्रम 10 साल बाद फिर एक बार यहाँ पर एक प्रोग्राम करेंगे. हम चाहे कोई भी जिम्मेदारी हमारे पास होने दीजिए, ये आज है वो होने दीजिए, नहीं होने दीजिए, हमको बुलाइए. और हमको भी आनंद होगा अगर हम साथ में मिलके उसी पैशन के साथ में 10 साल बाद यहाँ पर मिले, तो सही मायने में हमने अपने जिम्मेदारी के लिए जो क्षेत्र चुना, अपनी जो जिम्मेदारी चुनी उसको हम निभा पाए, ऐसा हम
हमारी अगली जनरेशन को बता पाएंगे, ताकि हमारे इन फुटस्टेप पर वो चल सके। तो ऐसा एक काम हम सब लोग मिलकर करके दिखाए। आज या अनुषंगानं जे एक महत्वाचं पाऊल पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीनं हे उचलण्यात आलंय, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। मी परत परत नाव वाचत राहतो, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच। म्हणजे नावातून असं वाटेल की पत्रकारांच्या विकासासाठी हा मंच आहे, पण समाजाचं हित जोपासण्याचं काम या मंचाच्या माध्यमातून होत आहे। त्याच कृतीतून तुम्ही सिद्ध करताय। तुमच्या या अभियानाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि असेच उपक्रम सातत्यानं तुमच्या माध्यमातून घडत त्याचा समाजाला चांगला फायदा हो, अशा पद्धतीची शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो। आणि या एका छोटेखानी कार्यक्रमाचा भाग होण्याची शक्ती, म्हणजे कार्यक्रम छोटेखानी आहे पण 100 झाडं तुम्ही लावणार आहात, तर छोटेखानी पण महत्वाच्या अशा कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी आपण आम्हाला दिली। आणि वृक्ष संवर्धन साक्षरता दिन माझे झाड हे आपण या कार्यक्रमाला आपलेपणाचा भाव निर्माण करून दिला, त्याबद्दल आपल्या मनापासून अभिनंदन करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आमदार साहेब। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतो की आपण आपल्या शुभास्ते पत्रकार विकास मंचा माध्यमातून वृक्ष संवर्धन साक्षरता दिन या ठिकाणी आज माझे झाड उपक्रमाचा शुभारंभ करत 2 आमदारांच्या म्हणजे विक्रांत दादा पाटील असतील, प्रशांत दादा ठाकूर असतील यांच्या उपस्थितीत विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय दिमागदार सोहळा उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला। काय सांगाल, एकूणच आपल्या पत्रकार विकास मंचा माध्यमातून हा दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, एकूणच कशा प्रकारचं कामकाज आपल्या पत्रकार विकास मंच राहतं? सुरुवातीलाच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम आपल्या व्ह्युअर्सला मी आजच्या साक्षरता दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि या शुभेच्छा देत असताना साक्षरता दिन साजरा करताना त्याच्यात काहीतरी नाविन्य असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्या समाजासोबत त्याची कुठेतरी नाळ जुळलेली असली पाहिजे, ही आमची प्रामाणिक भावना होती। म्हणून आज साक्षरता दिनाच्या निमित्तानं आम्ही वृक्ष संवर्धन साक्षरता दिन साजरा केलेला आहे। वृक्षारोपणाची संकल्पना ही समाज मनामध्ये रुजलेली आहे। लोक हल्ली अत्यंत मनोभावेपणे वृक्षारोपण करत असतात, परंतु आम्ही नेहमी ही संकल्पना मांडत असतो की जसं एखादं नवजात अर्भक असतं, आपली मुलं असतात, त्यांना अपब्रिंगिंग म्हणजे मोठं करण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते, तसं वॅक्सिनेशन, मेडिकेशन, फूड, शिक्षण, संस्कार, आणि तेव्हाच त्याचं एका ॲडल्ट व्यक्तीमध्ये रूपांतरित होतं। झाडांना सुद्धा तशाच प्रकारची गरज निर्माण झाली असती की ती काळजी त्यांची घेतली गेली पाहिजे। आणि ही काळजी घेण्यासाठी आम्ही पनवेल तालुका पत्रकार विकास मंच, इंडियन ऑइल आणि पनवेल महानगरपालिका या त्रिवेणी संगमातून हा उपक्रम हाती घेतलेला आहे। सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही 100 झाडं महानगरपालिका हद्दीमध्ये रुजवतोय, जगवतोय, आणि याच्यानंतर आम्ही 1000 झाडांचा प्रकल्प हाती घेतलेला आहे, जो पळसपा ते कर्नाळा अभयारण्य या दरम्यान महामार्ग रुंदीकरणात जी काही वृक्षांची कत्तल झाली आहे ती भर म्हणून आम्ही त्याच्यामध्ये 1000 झाडं लावायचं अभियान हाती घेतलेलं आहे। अतिशय चांगला कार्यक्रम होता। आज त्याचा उपक्रम झालेला आहे। दोन्ही आमदारांनी आम्हाला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत, तसंच या उपक्रमात ते आमच्या पाठीशी असतील अशी ग्वाही दिलेली आहे। एकंदरीतच ह्या अभियानाला आज सुरुवात झालेली आहे आणि मी समस्त नागरिकांना आवाहन करतो की आमच्या या अभियानामध्ये आपण यथाशक्ती योगदान द्या। गेला बाजार इथून येताना या झाडांची काळजी घ्या, त्यांना पाणी द्या। आमचा मंच सदैव आपला ऋणी राहील। समाजाला, विविध संस्थांना कशा प्रकारचं आपण मार्गदर्शन कराल का भविष्यात हे पनवेल पर्यावरण पूरक राहील आणि झाडे जगतील, ऑक्सिजनचा पुरवठा पनवेलला होईल, काय भावना व्यक्त कराल? विविध संस्थेला काय मार्गदर्शन कराल? निश्चितच, म्हणजे आज गरज या गोष्टीची निर्माण झाली आहे की आपण हा विषय अत्यंत मनावरती घेतला पाहिजे। आज आम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुठल्याही देवतेचं पूजन न करता किंवा राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचं पूजन न करता आम्ही वृक्षपूजन केलंय, कारण आम्ही समाजाला एक गोष्ट सांगू इच्छितोय की जी शाश्वत देवता आहे, म्हणजे ही पृथ्वी स्थिर ठेवणारी जी पंचमहाभूत आहेत पैकी जल म्हणजे जमीन आणि वायू, हे 3 घटक हे वनस्पतींवरती अवलंबून असतात। वनस्पती जितक्या जास्त राहतील तितके हे घटक स्थिर राहतील आणि आपली वसुंधरा ही पृथ्वी आहे ही सुंदर राहील। त्यामुळे वृक्ष लावणं जितकं गरजेचं आहे तितकंच त्यांचं जोपासन करणं ही गरजेचं आहे। हे झाड मी लावलं नाही म्हणून मी त्याच्याकडे लक्ष देणार नाही असं करून चालणार नाही। झाड कुणी का नाही लावलेलं असो, ते जगण्यासाठी आपण त्याला खत घालणं, पाणी घालणं, त्याची काळजी घेणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी समजली पाहिजे। तर वनराई फुलेल, वृक्षराजी फुलेल, पर्जन्यमान जे आहे ते अत्यंत आटोक्यात राहील। कारण पाऊस जास्त पडला तरी आपल्याला त्रास होतो, कमी पडला तरी आपल्याला त्रास होतो, ज्याला आपण सुवृष्टी म्हणतो। म्हणजे जितका हवा तितका पाऊस जर का हवा असेल तर ही वृक्षराजी टिकली पाहिजे, ही रुजली पाहिजे, आणि हा संदेश आम्हाला समाजाला द्यायचा आहे।
माझे झाड उपक्रम शुभारंभ हा झाडाचं पूजन करत या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. विविध मान्यवर असतील, राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी असतील आणि ACP साहेबांच्या या ठिकाणी उपस्थितीत हा माझे झाड उपक्रम अतिशय शानदार संपन्न झाला. अण्णासाहेब आहेत, आदर्श भारत माझा पनवेल.